हे मला बोलू देशील प्लीज 2 minutes ओनली. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी भाग्यश्री डांगे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. एक तर आजचा व्लॉग असणार आहे. मी वटपौर्णिमेनिमित्त एक मॉडेल शूट करत आहे. सो त्या संदर्भातच हा व्लॉग आहे की एक मॉडेल शूट करायचं म्हटलं तर कोणकोणत्या गोष्टींपासूनची तयारी सुरू करायला लागते, काय काय गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. इथे आमच्या माहीचं काय चाललंय बघा. माही माझी भाची, हां आले बोलवते ती मला. एनिवे, तर मॉडेलला पिक करायचं आहे आणि देन छोट्या मोठ्या गोष्टी काही आहेत त्या खरेदी करायच्या आहेत, जसं की गजरा, फ्लावर्स वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. सो आज हीच जर्नी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो स्टे ट्यून. तर इथे मॉडेल आलेली आहे आणि आता भर दुपारचं आम्ही निघालेलो आहे. आमची खरेदी करण्याचं आहे. तर मंडळी, आम्ही आलो आहे आता अकॅडमीवरती आणि ऑलरेडी मी माझी व्हॅनिटी पॅक केलेली आहे. बट कोणत्याही गोष्टी राहायला नकोत याची काळजी घेते. तर आजचे शूट हे मी माझ्या आत्याच्या घरी करते. तर पाणी घेऊन लगेचच मी माझी व्हॅनिटी अनपॅक करते. खूप छान असा सेटअप करायचा आहे जेणेकरून ते ग्लिम्स मला माझ्या रीलमध्ये घेता येतील. आणि एक आर्टिस्ट म्हणून एका मेकअप शूटमधून तुम्ही किती सारे कॉन्टेंट काढता हे फार महत्त्वाचे असते. सेटअप केलेला आहे आणि तो थोडासा पडलेला आहे. तर इथे साडी व्यवस्थित बसतही नाही आहे आणि साडी खूप कमी पडतीये, तुम्ही बघू शकता. त्याकडे कुठली साडी आहे का बघते, कारण ही साडी काही व्यवस्थित दिसे नाही आणि त्याचा पदर व्यवस्थित बसे नाही. आमच्या आत्याच्या साड्याचं कपाट बघा किती नीट अँड क्लीन ठेवलेले आहेत. प्लास्टिकच्या कव्हर मध्ये ठेवलेलं. असं वाटतं की साड्या विकायला काढलेल्या आहेत. कोणती पाहिजे ते घेऊ शकते मी. वाव, बापरे, हे आत्तीचे बाहेर जाण्याचे ड्रेस. हे आत्तीचे ड्रेस आहेत आमचे बाहेर जाण्याचे. बापरे, हे रेग्युलर घालायचा परखर ब्लाऊज, ह्या रेग्युलरच्या साड्या, हे सगळं सेटअप आमच्या आत्याचा. ब्लाऊज तुला मोठा होणार, ह्याच्यापेक्षा मोठा होणार तो ब्लाऊज. ब्लाऊज हाच घालणार आहे खरं आता. हा ब्लाऊज पण नाही बसणार मला. तेच काम, हे काम करत बसते. झाड अशा घड्या लागल्या पाहिजेत, कोपऱ्याला कोपरा लागलाच पाहिजे. अशी आमच्या ती ठेवते, आम्हाला जमत नाही असं. हा, म्हणून तर हे कपाट अजून असं राहिलेलं आहे. माझी छोटी असिस्टंट आलेली आहे स्कूलवरून. आता ती मला हेल्प करणार आहे. ओके, तू फ्रेश हो, मग आपण स्टार्ट करूया. आता आम्ही ही वाली साडी नेसवलेली आहे. मेकअप करतानाची बिहाइंड द सीन्स मला इथे घेता आले नाहीत, कारण ऑलरेडी आमचं साडीमध्ये बराच वेळ गेलेला होता. त्यामुळे अंधार पडायच्या आधी मला पुढचे शूट्स हे घ्यायचे होते. पण जर तुम्हाला मेकअप कसा केला स्टेप बाय स्टेप हे पाहायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम ID वरती जाऊन तुम्ही तिथले रील्स नक्की बघू शकता. माळायचा आहे मॉडेलच्या केसामध्ये. तर आता मेकअप झालेला आहे आणि मी इथे हेअरस्टाईल बनवते. इथे मी आता टिपिकल पेशवाई खोपा जो असतो तो बनवते. आणि हा जो बॅकग्राऊंडमध्ये आहे तो माझा आतेभाऊ आहे. त्याला कुठेतरी वाटत होतं की चुकून मी तुझ्या ब्लॉगमध्ये आलो तर फेमस वगैरे होईल, म्हणून तो पटकनवर निघून गेलेला आहे. एनिवे, फोकस करा आपल्या हेअरस्टाईलवरती. बघू शकता की किती छान पद्धतीची इथे मी ब्रेड बनवलेली आहे आणि याचाच आपण खोपा बनवायचा आहे. तर मेकअप कसा आहे याच्यावरून तुमचा लुक पूर्णपणे ठरत नाही. तर त्याच्यामध्ये तुमचा ॲक्च्युअल मेकअप हा 40%चं काम करतो. बाकीच्यामध्ये तुमचे हेअर ॲक्सेसरीज काय यूज केलेले आहेत, कोणत्या प्रकारची ज्वेलरी वापरलेली आहे, आउटफिट कसा आहे, तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या लुकवरती होत असतो. ओके, तर मंडळी आता मी पुन्हा पॅकिंग करायला लागली आहे. ज्यावेळेस अनपॅक करतो तेव्हाच जी एनर्जी असते ती आता बिलकुल राहत नाही, कारण मॉडेल
मॅनेज करण्यापासून आउटफिट, ज्वेलरी आणि सगळा मेकअप, सेटअप, हेअरस्टाईल, ड्रेपिंग ह्या सगळ्या गोष्टी बघून ज्यावेळेस पुन्हा हे पॅकिंग करण्याची वेळ येते तेव्हा एनर्जी अजिबात नसते. तर एक मेकअप आर्टिस्ट म्हणजे फक्त आउटपुट आपल्याला दिसतं, बापरे किती छान मेकअप आहे, किती छान लोकेशन आहे, पण तिथंपर्यंत जाऊन ते करणं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप साऱ्या हेक्टिक गोष्टी असतात. सो आता आम्ही जाणार आहोत लोकेशनवरती आणि तिथे गेल्यानंतर पुढच्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. आता आमची चालू आहे पेट पूजा, कारण पुढचं शूट करण्यासाठी एनर्जी बिलकुल नाही. बापरे एवढं काम करून करून अशी कडक भूक लागलेली की बस. चैतन्या चाललेली आहे आमची क्लासला. बाय बाय चैतन्या, सी यू. बाय मिस यू. बाय. तर आता इथे तयारी सुरू आहे. शूट म्हटलं की आता वटपौर्णिमेचं शूट आहे, त्यामुळे ताट आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे. मग तिथे जाऊन आपल्याला सगळा हा सेटअप करायचा आहे. आम्ही आता लोकेशनवरती आलोय आणि इथे आता सगळा सेटअप करते मी. तो सांडायला नको म्हणून मी असं थोडं प्लास्टिकमध्ये घालून आणलेलं आहे. तर शूट घेतानाचे बिहाइंड द सीन्स काहीच मी ते घेऊ शकले नाही. आय एम सॉरी. तर हे अंकल आम्हाला इथे विचारत होते की तुम्ही हे काय करताय, कशाचं शूट आहे. तर तिथे मी त्यांना सांगितलेलं आहे. तर गाईज हे आहे आपलं विश्रामबागचं हनुमान मंदिर आणि माझ्या बचपनमध्ये मी मोस्टली माझ्या आजीसोबत इथे यायचे दर्शनासाठी. ओके, तर जे पण कोणी व्ह्युअर्स, माझे सबस्क्रायबर्स हा व्हिडिओ बघत आहे तर तुमच्या सर्वांच्या मनाची इच्छा पूर्ण होत. आणि गाईज येस, मेहनत करत राहा. पौर्णिमेचा जो शूट रीलसाठी बनवला तर त्याच्यासाठी नथच विसरली घालायची आणि देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर आता नथ घालून इथे थोडेसे रील्स बनवतोय आणि दॅट्स इट, नो ऑप्शन. त्यासाठी दिमाग सतत असं ओपन ठेवावा लागतो, काय राहतंय काय नाही. सगळं एकटं मॅनेज करतात, त्यामुळे ते तसं झालंय, बाकीचं काही नाही. ठीक आहे. एनिवे चला आता आम्ही इथे रील्स थोडेसे शूट घेतो. सरळ धर. हा, इथून अशी आलीस की नाही, इथं येताना निम्म्यापर्यंत नजर खाली, इथपर्यंत आलीस. थँक्यू. म्हणजे तिने मला पाणी आणून दिलेलं आहे. मी थकवा आलाय म्हणून सकाळपासून काम करायला लागले म्हणून 8:15 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आणि पण चेहऱ्यावरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, चेहऱ्यावरचा मेकअप बघू शकता, अजून तसाच्या तसा आहे. ओके, तर सकाळी 12 वाजता आपण हा मेकअप केलेला आहे आणि सगळं शूट वगैरे आम्हाला खतम करायला वाजलेले आहेत जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. आणि बघू शकताय आम्ही खूप ड्रॅग करते तिच्या मेकअपला, फेसला. पूर्ण ड्रॅग प्रूफ मेकअप आहे हा, फ्लॉलेस बसलेला आहे. अजूनही मेकअपला काही होत नाहीये. मी लिटरली काढून दाखवते. थोडेला विचारूया हा तिला मेकअप कसा वाटला. एक नंबर होता मेकअप. मी तर खूप हॅपी आहे. फर्स्ट टाइम माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा. आणि इतकं मॅडमांनी मला कोऑपरेटिव्ह करून घेतलं, त्यामुळे यांच्याकडे तुम्ही एकदा नक्की विजिट करा. छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्या सर्व पाहतात आणि तुम्ही बघा सुद्धा एका कलाकाराच्या मागे किती मेहनत असते. येस, माझा ऍक्च्युली हाच प्रयत्न आहे ऑडियन्सला दाखवण्याचा की आपल्याला मेकअप दिसतो समोर, आर्टिस्टची, मेकअप आर्टिस्टची लाईफ जसं मी आधी म्हटलं की खूप अशी ग्लॅमरस वाटते, पण त्याच्या पाठीमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे कष्ट असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. एक मॉडेल शूट कशा पद्धतीचं असतं, कोणकोणत्या बारीक सारीक गोष्टी आपल्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रॉब्लेम हेच झाला की आम्ही शूट करायला गेलो आणि बरोबर आमची नथ घालायची विसरली. पण आता ते पाठीमागे जाऊन आपण चेंजेस करू शकत नाही, तर ते सुद्धा जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या पचवायला आपल्याला लागतात. हाच एक्सपिरियन्स मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. आणि जर तुम्हाला आपला 30 डेजचा बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप अँड हेअरस्टाईल कोर्स जॉईन करायचा असेल, ज्याच्यामध्ये साडी ड्रेपिंग, त्याचबरोबर क्लायंट हँडलिंग कसं करायचं, मार्केटिंग नॉलेज, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपण या बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये देतो. आणि याच्यावरती सध्या 10,000 रुपयाचा डिस्काउंट देखील सुरू आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. जायची तयारी, रिटर्न राहण्याची. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग तसेच या शूटचा आउटपुट जर तुम्ही पाहिला असेल तर तो कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. इसीलिए मैं बोलती हूँ मेकअप आर्टिस्ट बनना इजी नहीं है, नहीं है इजी. हर फील्ड में मेहनत करनी बहुत ज़रूरी है भाई साहब, मेहनत के अलावा कुछ भी नहीं है. आता मॉडेलला ड्रॉप करायचं तिच्या घरी
आणि मग घरी जायचं. तर मंडळी, ज्या पण गोष्टीमध्ये तुमचं पॅशन दडलेलं आहे ना, तर त्या गोष्टीसाठी जीव तोडून मेहनत करा, लिटरली जीव तोडून मेहनत करा. आज तुम्हाला वाटेल की मी इतका प्रयत्न करतोय किंवा करतेय, पण त्याचं फळ मला भेटत नाही आहे. पण ट्रस्ट मी, कुठेतरी विश्वास ठेवा, आपल्या हातामध्ये फक्त कर्म करणं आहे, तर तेच करत राहा. योग्य वेळ आली ना की त्याचं फळही तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही कितीही नको म्हटलं तरी ते तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच. सो या, असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला हा व्लॉग कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओम शांती.